नमस्कार. आज आपण बोलणार आहोत एका अशा कायद्याबद्दल ज्यानं भारताच्या शिक्षण व्यवस्थेचा चेहरामोहराच बदलून टाकला. हो, शिक्षण हक्क कायदा 2009. चला तर जरा खोलात जाऊन बघूया की नेमका काय आहे हा कायदा आणि त्यानं काय काय बदल घडवले. आपण नेहमी म्हणतो की शिक्षण हा प्रत्येकाचा हक्क आहे. पण भारतातल्या कोट्यावधी मुलांसाठी हा हक्क एक कायदेशीर हमी कशी बनला? हाच तो प्रश्न आहे ज्याच्या उत्तरासाठी आपल्याला हा कायदा समजून घ्यावा लागेल. तर हा कायदा नीट समजून घेण्यासाठी आपण त्याला 5 भागांमध्ये विभागला आहे. सगळ्यात आधी हे मोठं वचन काय होतं ते बघू. मग मुलांना नेमके कोणते हक्क मिळाले? त्यानंतर शाळा आणि सरकारवर काय जबाबदाऱ्या आल्या? यात पालक आणि समाजाची भूमिका काय होती? आणि सगळ्यात शेवटी या सगळ्याचा परिणाम काय झाला? चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. शिक्षणाचा हक्क, एक मोठं वचन. बघूया तरी काय होतं हे वचन. अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं ना तर शिक्षण हक्क कायदा 2009 म्हणजे काय? तर 6 ते 14 या वयोगटातल्या प्रत्येक मुलाला, भारतातल्या प्रत्येक मुलाला मोफत आणि सक्तीचं शिक्षण मिळायलाच हवं. आणि हे फक्त एक सरकारी धोरण नाही. हा त्या प्रत्येक मुलाचा कायदेशीर मूलभूत हक्क आहे. यात जर-तरला जागाच नाही. आणि ही तारीख खूप महत्वाची आहे. 1 एप्रिल 2010. ह्याच दिवशी हा कायदा संपूर्ण देशभरात लागू झाला. विचार करा, एका रात्रीत शिक्षण हा प्रत्येक मुलाचा एक असा कायदेशीर अधिकार बनला जो कुणीही नाकारू शकत नव्हतं. पण एक गोष्ट लक्षात घ्या, या कायद्याचा उद्देश फक्त मुलांना शाळेत दाखल करण्यापुरता नव्हता. नाही, त्या पलीकडे खूप काही होतं. जसं की मुलांना चांगलं, गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावं. जे मुलं शाळेबाहेर आहेत त्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणायचं, शिक्षणातली विषमता कमी करायची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मग ते मूल गरीब असो की वंचित, प्रत्येकाला समान संधी द्यायची. ही खरी उद्दिष्टे होती. ठीक आहे, कायदा आला, वचन मिळालं. पण मग ह्या कायद्यामुळे मुलांना नेमके कोणते हक्क मिळाले? चला आता दुसऱ्या भागात तेच तर बघायचंय आपल्याला. या कायद्याचं हृदय आहे कलम 3. हे कलम काय सांगतं? तर प्रत्येक मुलाला शिक्षण मोफत मिळेल. म्हणजे पालकांना कोणतीही फी द्यायची गरज नाही. आणि पैशांमुळे किंवा इतर कुठल्याही कारणामुळे शाळेचा प्रवेश नाकारला जाणार नाही. विचार करा, हे किती मोठं आश्वासन होतं. आणि इतकंच नाही, कायद्यात काही विशेष तरतुदी पण आहेत. जसं की कलम 4. समजा एखादं मूल कधी शाळेत गेलंच नाही तर त्याला त्याच्या वयाच्या मुलांबरोबर बसता यावं यासाठी खास ट्रेनिंग म्हणजे ब्रिज कोर्सची सोय आहे. आणि कलम 5 काय करतं? तर मुलांना एका शाळेतून दुसऱ्या शाळेत जायचं असेल तर ते सहज शक्य व्हावं, त्यांचं शिक्षण थांबू नये याची काळजी घेतं. आता प्रवेशाच्या वेळी होणारी अडवणूक आठवते? कलम 13ने तो सगळा प्रकारच बंद केला. म्हणजे शाळेत ॲडमिशनसाठी कोणतीही प्रवेश परीक्षा किंवा मुलाखत घ्यायची नाही. ह्यामुळे काय झालं? तर श्रीमंत गरीब हा भेदच संपला आणि शाळेचे दरवाजे खरं तर सगळ्यांसाठी उघडले गेले. आणि हे कलम 17, हे तर खूप म्हणजे खूपच महत्वाचं आहे. या कलमानुसार कोणत्याही मुलाला मारणं किंवा त्याला मानसिक त्रास देणं हा गुन्हा आहे. यामुळे मुलांना शाळेत एक सुरक्षित वातावरण मिळालं, जिथे ते न घाबरता शिकू शकतील. अनेकदा मुलं नापास होण्याच्या भीतीने शाळा सोडून देतात. हे थांबवण्यासाठी कलम 16 मध्ये एक मोठी तरतूद केली गेली. ती म्हणजे 8वी पर्यंत कोणत्याही मुलाला नापास करायचं नाही. यामागचा उद्देश अगदी सरळ होता. मुलांना शाळेत टिकवून ठेवणं, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात कायम ठेवणं. तर हे झाले मुलांचे हक्क. पण हे हक्क फक्त कागदावर राहून चालणार नाहीत ना. ते प्रत्यक्षात आणण्यासाठी शाळा आणि सरकारवरही काही जबाबदाऱ्या आहेत. चला आता तिसऱ्या भागात त्याबद्दलच बोलूया. या कायद्यातलं एक अत्यंत क्रांतिकारी कलम म्हणजे कलम 12. या कलमानुसार खाजगी शाळांना सुद्धा त्यांच्या एकूण जागांपैकी 25% जागा या आर्थिकदृष्ट्या दुर्बळ आणि वंचित मुलांसाठी राखीव ठेवाव्या लागतात. यामुळे सामाजिक समानतेला एक खूप मोठी सकारात्मक दिशा मिळाली. आता हा कायदा लागू करण्याची जबाबदारी वाटून देण्यात आली आहे. केंद्र सरकार काय करतं? तर ते राष्ट्रीय पातळीवर धोरणं ठरवतं, मार्गदर्शन करतं. आणि राज्य सरकार? त्यांच्यावर शाळा बांधणं, शिक्षक नेमणं आणि बाकीच्या सुविधा पुरवण्याची थेट जबाबदारी आहे. म्हणजे कामाची स्पष्ट विभागणी आहे. बरं, शाळा म्हणजे फक्त 4 भिंती नाहीत. कलम 19ने प्रत्येक शाळेसाठी काही बेसिक गोष्टी बंधनकारक केल्या आहेत.
जसं की व्यवस्थित वर्गखोल्या, मुलामुलींसाठी वेगळी स्वच्छतागृह, प्यायचं शुद्ध पाणी आणि सगळ्यात महत्त्वाचं, शिकवण्यासाठी पात्र शिक्षक. या किमान गरजा आहेत ज्या पूर्ण व्हायलाच हव्यात. शिक्षणाचा दर्जा चांगला कसा राहणार? त्यासाठी कलम 25 सांगतं की शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं प्रमाण योग्य असायला हवं, म्हणजे एका शिक्षकावर खूप जास्त मुलांची जबाबदारी नको. असं झालं तरच प्रत्येक मुलाकडे वैयक्तिक लक्ष देणं शक्य होईल आणि शिक्षणाचा दर्जा सुधरेल. पण बघा, कोणताही कायदा यशस्वी होण्यासाठी फक्त सरकार आणि शाळा पुरेशा नसतात. त्यात पालक आणि संपूर्ण समाजाचा सहभागी तितकाच लागतो. तर आपल्या चौथ्या भागात आपण याच भूमिकेबद्दल जाणून घेऊया. या कायद्याने फक्त हक्कच दिले नाहीत, तर एक मोठी जबाबदारी सुद्धा दिली आहे. कलम 10 अगदी स्पष्टपणे सांगतं की प्रत्येक पालकाचं हे मूलभूत कर्तव्य आहे की त्यांनी आपल्या 6 ते 14 वर्षांच्या मुलांना शाळेत पाठवलंच पाहिजे. आणि फक्त जबाबदारी नाही तर अधिकारही दिला आहे. कलम 21 नुसार प्रत्येक शाळेत एक शाळा व्यवस्थापन समिती किंवा SMC असणं अनिवार्य आहे. आणि गंमत म्हणजे यातले 75% सदस्य हे पालक असतात. याचा फायदा काय? तर शाळेच्या कारभारात पारदर्शकता येते आणि पालकांनाही निर्णय प्रक्रियेत सहभागी होता येतं. तर मग मुलांचे हक्क, सरकारच्या जबाबदाऱ्या, पालकांचा सहभाग या सगळ्याचा मिळून आपल्या शिक्षण व्यवस्थेवर परिणाम तरी काय झाला? चला, आता आपल्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया आणि बघूया या कायद्याने घडवलेले क्रांतिकारक बदल. या कायद्याचा सार काढायचं झालं तर काय? तर शिक्षण ही काही मोजक्या लोकांची मक्तेदारी राहिली नाही, तो प्रत्येक मुलाचा मूलभूत हक्क बनला. या कायद्याने समानतेवर जोर दिला, तणावमुक्त शिक्षणाला प्रोत्साहन दिलं आणि शिक्षणाचा दर्जा वाढवून सर्वांना सोबत घेऊन चालण्याचं ध्येय ठेवलं. आणि शेवटी एका वाक्यात सांगायचं तर शिक्षण हक्क कायदा 2009 हा भारतातील शिक्षण व्यवस्थेत क्रांतिकारक बदल घडवणारा कायदा आहे. या एका वाक्यात या कायद्याचं सगळं महत्त्व सामावलेलं आहे. शिक्षण हक्क कायद्याने ज्ञानाचे दरवाजे तर सगळ्यांसाठी उघडले, यात काहीच शंका नाही. पण आता 1 दशकापेक्षा जास्त काळ लोटल्यावर एक प्रश्न नक्कीच मनात येतो. ह्या कायद्याने आपल्या शिक्षणाचं भविष्य खरोखर कसं घडवलं आहे आणि अजूनही आपल्यासमोर कोणती आव्हानं उभी आहेत यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा.